नाही, इम्प्रेस म्हणण्यापेक्षा जेव्हा तुम्ही आयडिओलॉजिकली फिट असता त्यावेळेस मी जे नैसर्गिकरित्या सार्वजनिक आयुष्यामध्ये आणि स्वतःच्या जीवनामध्ये करता येईल ते करत होतो. कारण तिला असं म्हणजे चमक धमक दाखवून फायदाच नव्हता ना. कारण ती विचार करा, ज्येष्ठ पत्रकार किशोर कुलकर्णी साहेब जे संपादक होते म्हणजे याचे दैनिक मराठवाड्याचे, आणि नंतर मग ते एका दुसऱ्या तुमच्याच ह्या दैनिकाला आले लोकमतला, त्यांच्याकडे ती मला वाटतं सिटी रिपोर्टर होती. त्याच्यामुळे ती एवढी परिपक्व होती की तिच्यासमोर खोटं नाटं तर काही भाई वो तो नाही चलने वाला. तर मग तिथं इम्प्रेशन काय होतं, तर इम्प्रेशन हे होतं की तुम्ही किती आयडियल आहात, म्हणजे किती तुम्ही म्हणजे स्वतःला सिद्ध करू शकता. तर अकॅडमिकली असेल किंवा सोशली असेल किंवा तुम्ही रिन्युअन्ड पॉलिटिशियन्स सोबत पंगा घ्यायचं तिला आधीपासूनच आवडतंय. तिनं मला जर कशातून आवडलेलं असेल तर मी जे पंगा घेणारी जी माझी हे आहे फिर जैसा, मग मी कोणाची भाडबीड ठेवत नाही. तुम्ही बघितलं ना, मी मग भाषेवरली भाडबीड असेल तर मी कधी म्हणजे मी तुम्ही पाहिलं असेल तुम्ही राज ठाकरेला सुद्धा सुनवून टाकलं की तुझ्या याच्यामध्ये, जसं मी म्हणालो होतो की स्वतःच्या पिक्चरमध्ये ज्यावेळेस आमिर खान येतो त्यावेळेस तो म्हणतो की मला मराठी येत नाही, तिथे तू चालून जातो. पण दुसऱ्यांनी मराठी बोलायला येत नाही म्हणलं की सिक्युरिटी गार्डवर त्याच्यावर मी सुनवून टाकणारा माणूस, म्हणजे मी भाडबीड ठेवत नाही. आणि त्या अर्थानं सांगतो की जयश्रीला माझी भाडबीड किसी की नाही रखताना भाई फाट डालताना ते मला वाटतं तिला खूप आवडलेलं.